आज आपण आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील कराड येथील एक जगप्रसिद्ध रेसिपी आहे ती म्हणजे एकदम मस्त आणि चमचमीत असा अख्खा मसूर। कराड आणि इस्लामपूर इथे जे ढाबे आहेत ना तिथे तर लोक स्पेशल अख्खा मसूर खाण्यासाठी जातात, कारण तिथल्या ह्या मसूरची टेस्टच खूपच छान लागते आणि तीच रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आणि अख्खा मसूरसाठी आपल्याला तर कांदा खूप जास्त लागणार होता। मी एक 4 ते 5 कांदे बारीक असे कट करून घेतले होते आणि अख्ख्या मसूरची रेसिपी जी आहे ती ह्या कांद्यांवरच डिपेंड आहे की कांदा आपण किती जास्त प्रमाणात वापरतो आणि तो किती छान पद्धतीने भाजतो। तर अशा पद्धतीने आपला कांदा तर इथे कट करून झाला होता। मी लगेच गॅस ऑन केला, कढई ठेवली आणि तेल गरम केलं। तेल तर व्यवस्थित छान गरम झालं होतं आणि त्यामध्ये लगेच जिरे टाकून घेतले आणि 10 ते 15 पाकळ्या मी लसणाच्या चिरून घेतल्या होत्या बारीक अशा, त्यासुद्धा लाल रंगावरती भाजून घेतल्या जेणेकरून आपल्याला ती खाताना टेस्ट छान लागेल लसणाची सुद्धा। आणि मग मी लगेच इथे कांदासुद्धा ॲड केला होता। नॉर्मल भाज्यांना जसं आपण कांदा भाजतो ना त्याच्यापेक्षा आणखी थोडा आपल्याला तांबूस रंगावरती जास्त असा कांदा भाजून घ्यायचा होता। आणि ढाब्यामध्ये ना कांदा भाजत असताना त्याच्यामध्ये थोडासा खायचा सोडासुद्धा टाकतात ह्या अख्ख्या मसूरमध्ये, त्यामुळेच त्या भाजीची टेस्ट ही खूपच भन्नाट लागते आणि मी सुद्धा आज ते फॉलो केलं होतं। अर्धा चमचा खायचा सोडा मी इथे कांद्यामध्ये मिक्स केला होता आणि हे कांदे भाजून घ्यायला मला 15 ते 20 मिनिटं वेळ लागला होता, जे मी मंद आचेवरती भाजून घेतले होते। आणि भाजीसाठी आपल्याला गरम पाणी लागणार होतं, त्यामुळे मी एकीकडे लगेच पाणी गरम करायला पण ठेवलं होतं। आणि कांदा तर व्यवस्थित छान भाजून झाला होता। नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला मी ॲड केला होता। हे सोडून इतर दुसरे कोणतेच मसाले आपल्याला अख्ख्या मसूरसाठी लागणार नाहीत आणि खूप कमी मसाल्यात होणारी ही भाजी आहे। ह्याचा स्मेल तर खूपच छान येत होता आणि पाहायला तर खूप भारी वाटत होतं। आणि मसूर तर मी 3 ते 4 तास भिजवून ठेवला होता आणि ते 3 ते 4 वेळा मी पाण्यातून धुवून काढलेलं होतं। आणि मसूर आपण रात्रभर सुद्धा भिजवून ठेवू शकतो। आणि ह्या मसाल्यामध्ये मी एकदम मसूर छान भाजून घेतला आणि जेणेकरून मसाला मुरून जाईल त्याच्यामध्ये। आणि इथे मी पाणीसुद्धा ॲड केलं होतं आणि चवीपुरतं मीठ टाकलं होतं। हे कसं आहे म्हणजे ही भाजी खायला तर ढाब्याचीच खायला खूप जास्त मजा येते, पण जर घरी तुमच्या कधी पार्टी वगैरे असेल किंवा तुम्हाला खायची खूप इच्छा होतीये तर तुम्ही ही नक्की ट्राय करू शकता, जेणेकरून तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना सुद्धा ही भाजी खूप जास्त आवडेल। आणि इथे मी पाहिलं तर मसूर थोडासा एक 60-70% शिजला होता, आणखी एक 15 ते 20 मिनिटं वेळ लागणार होता। आणि इथे तर्री तर खूप छान आली होती, एकदम हॉटेलसारखीच। आणि तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा। आणि मला तर ही भाजी खूपच जास्त आवडली होती आणि मी तर नेहमीच बनवत असते। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटू मग नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय।